काय बोलतेस तू प्रिया? कळतंय का तुला? उगाच थांबवा आता त्यो विषय. देवी आई जो निर्णय घेतील तो मान्य आहे मला. मला नाही व्हायचं ब्रँड अँबॅसिडर. मी खुश आहे माझ्या स्वयंपाकघरात. मला तेच काम करायला आवडतं. फायनली वहिनींना माझी किंमत कळालेली दिसते. आता पारू ब्रँड अँबॅसेडर नसणार आहे, त्यामुळे आता पुढची ब्रँड अँबॅसेडर मीच. दामिनी देवी किर्लोस्कर. मी मोहन, प्रेस कॉन्फरन्स बोला. त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची नवी ब्रँड अँबॅसेडर जाहीर करेन. ठीक आहे वहिनी. वहिनी तुम्ही खूप म्हणजे खूप चांगले आहात. म्हणजे तुमच्या इतकं चांगलं जगात कोणीच नाहीये. मी खरं सांगू का, हे तोंड काळं करायला लावलं तेव्हा मला वाईट वाटलं खरं, पण ठीक आहे. माझं तोंड काळं झाल्यानंतर एवढं मोठं बक्षीस मला मिळणार आहे हे जर मला आधी माहिती असतं ना, मी आधीच माझं तोंड काळं केलं असतं खरं. पण ठीक आहे, जे झालं ते झालं. आता मी पटकन ना फेस वॉश करते आणि येते. काय आहे ते, प्रेस कॉन्फरन्स मध्ये जरा व्यवस्थित छान दिसली पाहिजे ना. मी आलेच. दामिनी, ओ काय झालं? प्रेस कॉन्फरन्स उद्या आहे आणि आपल्या कंपनीची नवी ब्रँड अँबॅसेडर म्हणून अनुष्का काम बघेल. काय? मॅम मी नाही मॅम, आपण एक नवीन मॉडेल हायर करूयात ना. मी नको. अनुष्का, मी हा निर्णय खूप विचार करून घेतलाय आणि तूच ही जबाबदारी समर्थपणे पेलू शकतेस असं मला वाटतं. पारू, तू जा किचन ताब्यात घे. होय. इथून पुढे अनुष्काच कंपनीचा चेहरा असेल. या कंपनीचं ब्रँड अँबॅसेडर होण्यात मला काडीचा इंटरेस्ट नाही आहे आणि ते माझं टार्गेट सुद्धा नाही आहे. पण किर्लोस्करांना उद्ध्वस्त करायचं आहे तर त्यांच्या पद्धतीनेच केलं पाहिजे. त्यांच्या या बाले किल्ल्यात शिरून किल्ला उद्ध्वस्त करायला पाहिजे. हॅलो. हॅलो हॅलो अनुष्का, मला पहिले एक सांग, पारू कशी आहे? ती घाबरली आहे का? मी येऊ का तिकडे? अहिल्याने पारूला ब्रँड अँबॅसेडर पदावरून काढलंय हे आदित्यला माहिती नाहीये आणि एक बरंच झालं. पण हे जर त्याला कळालं तर तसं होऊन देणार नाही तो. त्याला यातलं काहीच कळता कामा नाही. हॅलो अनुष्का. सॉरी आदित्य, ते मी पारूचाच विचार करत होते. काय म्हणत होतास तू? अगं पारू घाबरली आहे का मला ते सांग. हो ना आदित्य, एका क्षणासाठी पारू खरंच घाबरली होती. आदित्य, पारू हट्टाला पेटली होती. मला ब्रँड अँबॅसेडर पद नको आहे म्हणून. काय? नाहीला मॅमनी तिला व्यवस्थित समजावलं की तू ब्रँड अँबॅसेडर होतीस, आहेस आणि कायम राहशील. त्या हेही म्हणाल्या की पारू या कंपनीचा चेहरा आहे आणि कायम राहील. तेव्हा कुठे जाऊन पारू शांत झाली. थँक गॉड आईने सगळं सांभाळून घेतलंय. आई आहेच ग्रेट. ती अशी कधी कुणावर अन्याय नाही होऊ देणार आणि पारूवर तर नाहीच नाही. आदित्य, पण तू तुझं काम शांतपणे संपव आणि मगच इकडे यायला नाही. आम्ही सगळे पारूची काळजी घेतोय आणि ती आता ओके आहे. ठीक आहे? या, थँक्यू. प्लीज पारूची काळजी घ्या.
उद्याची प्रेस कॉन्फरन्स होईपर्यंत मला तुला या सगळ्यातून दूर ठेवायचं आहे. अनुष्का मॅडम असं कसं म्हणल्या देवी आईंना? मी तर त्यांना म्हणलेच नव्हते की की माझ्यावर हे लादलं आहे. माझं मत मी विचारात घेतलं नाही त्यांनी. असं का बरं केलं? अरे बाळा, अगं काय झालंय हे? खरंच अनुष्का मॅडमना बोललीस का तू? तुला नाही आवडत का हे काम? मनाविरुद्ध तू हे काम करत होतीस? सांग ना बाळा. अगं तुला त्या पदावरून काढून टाकण्यात आलंय. मला सांग, काहीतरी गफलत आहे ना याच्यात? खरं सांग. त्या बोल ना. त्या जे काय बी घडले ते चांगलंच घडलंय ना, चांगलंच झालंय. हा म्हणजे मी मोकळी झाली आता माझं स्वयंपाकघर सांभाळायला. अगं पण तुम्हाला माहित आहे ना अद्याप गावावरनं येताना माझं एवढंच तर सपन होतं, माझ्या बाची सेवा आणि माझ्या देवी यांची सेवा. ऐका ऐका ऐका, इकडे या इकडे या, या पद्धतीशी या. आता मी जे काही बी सांगणार आहे ना ते कान देऊन नीट ऐकायचं बरं का. तर या स्वयंपाकघराच्या महाराणीचं पुन्हा एकदा आगमन होत आहे. आता इकडे हेच होणार जे मी ठरवणार, कारण या स्वयंपाकघराची महाराणी पुन्हा आलेली आहे. पण त्या आता तुम्हाला सांगते म्हणजे म्हणजे परत झालं देवी यांनी मला कामावरनं काढून टाकलं. आता कसं मला नाही एकदम हलकं हलकं वाटतंय बघा. एका मोठ्या जबाबदारीतनं मी मुक्त झाले असं वाटतंय मला. मी आता मन लावून स्वयंपाकघरात काम करणार. बरं बाळा, अगं तू ब्रँड अँबॅसिडर होती त्यावेळी सुद्धा स्वयंपाकघरात काम करत होतीस ना? तसं नाही वाटत्या, ते तर सांभाळायचेच. पण आता कसं माझा पुरा वेळ मी माझ्या स्वयंपाकघरात लावणार, मनापासनं काम करणार. आणि आत्या मी बनवलेल्या आमटीचा घमघमाट हा 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 समजून खरंच दरवळणार. कसलं भारी वाटतंय मला. मी मन लावून काम करणार आहे इथं. उद्या हे समज परत करून टाकते. एका मोठ्या जबाबदारीतनं मोकळी होईन मी. तसं बी आता मला ह्याची काय बी गरज नाही. बा ए बा, तू नको ना काळजी करूस. माझ्यासोबत तसलं परत काय बी होणार नाही. माझी कुणी बी छेड काढणार नाही. हा कुणी माझं तोंड काढा कळ. मला काय बी होणार नाही बा. तू नको काळजी करूस. का ग तायडे, असं का सोडायला लागल्यास? म्हणजे आता रस्त्याच्या कडेला तुझे फोटो नाही लागणार? गणी मला सांग, तुला मी फोटो मध्ये जास्त आवडते का का तुझ्या समोर अशी प्रत्यक्षात बसलेली? माझ्या समोर अशी बसलेली पण आणि फोटोतली पण. बराबर आहे तुझं गणी. पण गणी, माणूस दिसणं महत्वाचं नसतं. माणूस असणं जास्त महत्वाचं असतं.
आपले समधीकडे फोटो लागणं, ते पेपरामध्ये फोटो छापून येणं, पेपरामध्ये नाव येणं, पैसा प्रसिद्धी कमवणं, ह्या समध्या गोष्टींनी माणूस सुखी होत नसतो. माणूस सुखी होतो ते आपल्या माणसांच्या सहवासात. खरं सांगू, मोठं होणं चुकीचं नसतं. मला बी वाटायचं ते फोटो बघून, पण जर का या समजा गोष्टींमध्ये मीच हरवून गेले तर, मी माझी ओळखच विसरून गेले तर काय अर्थ आहे ना या आनंदाला. पारू, ह्यो निर्णय अहिल्या मॅडमने घेतलाय. म्हणजे निर्णय घेताना त्यांनी नक्कीच काहीतरी विचार केला असेल ना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण नोकर माणसं, मालक जे काम सांगतील ते पूर्ण इमाने इतबारे करायचं हे आपलं कर्तव्य. तू काल ब्रँड अँबॅसेडर होतीस, पण आता स्वयंपाकघरात काम करणार ना. म्हणजे माझं एकच म्हणणं आहे की जे अंगावर काम पडेल ना ते पूर्ण निष्ठेने करावं, इतकंच माझं म्हणणं आहे. होय बा. फायनली त्या ओव्हर स्मार्ट पारूचा चॅप्टर क्लोज केलाय मी. आता उद्या अहिल्या मला अख्ख्या जगासमोर ब्रँड अँबॅसेडर म्हणून जाहीर करेन, आणि तो मूर्ख आदित्य काहीच करू शकणार नाही. ऑल्सो अहिल्याला असं वाटतं की तिने हा निर्णय स्वतः घेतलाय, जेव्हा की तिला आयडियाच नाहीये की मी तिला हा निर्णय घ्यायला भाग पडले. खूप हुशार समजतेस ना अहिल्या स्वतःला, पण तू हा निर्णय घेऊन तुझ्या घरावर येणाऱ्या वादळाला आमंत्रण दिलंस, आणि याची तुला कल्पना पण नाही. आता बघ तुझं घर कसं पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळत येते. अहिल्या, मी माझ्या दिशाचा बदला घेण्यासाठी काहीही करू शकते. तू माझ्या पुढच्या वारासाठी तयार राहा. गणी, मी येते. थांब ताईडे, एक मिनिट. हे तर हे ना कशा बाई, तू खुश आहेस ना? मला तर काही कळलं झालंय बघ. तुम्ही मोठी माणसं कुठल्या डोक्याने विचार करताय कोणाला माहिती. मला जे वाईट वाटतं तेच तुला चांगलं वाटतं. मला तो तू ब्रँड अँबॅसेडर म्हणूनच चांगली वाटत होतीस, पण आता काय, देवी यांनी ऑर्डर दिल्या म्हटल्यावर आपण तरी काय बोलू शकत नाही. का नाही बोलू शकत? मला मान्य आहे की त्या तुमच्या देवी आई आहेत, माझी आई आहे. तिने घेतलेला निर्णय फायनल असतो, आपण त्याच्या विरोधात नाही बोलत. पण पारू, सगळेच डिसिजन्स तसे असतात का ग? आणि जर एखाद्या डिसिजनमुळे आपलं नुकसान होणार असेल तर त्याच्या विरोधात आपण बोलायला नको का? पारू, तू तुझ्या हक्कासाठी किती स्ट्रॉंगली उभी राहतेस, बोलतेस, हे बघितलंय आम्ही. आणि हा तर तुझ्या विरोधात होणारा अन्याय आहे पारू. हे बघ, आपल्या कंपनीच्या एम्प्लॉई सोबत जर असं काहीतरी होत असेल ना, तर त्याच्यासोबत स्ट्रॉंगली उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे, आणि मी तेच करतोय. बघ, आईचा हा डिसिजन मला मान्य नाहीये. तू या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर होतीस आणि तूच राहिली पाहिजेस, बस. त्यामुळे तू प्लीज या डिसिजनचा विरोध कर, नकार दे, प्लीज. मी येते.
नितीनला आपण कितीही समजावलं तरी नाहीच ऐकणार ना आपलं. मलाच काहीतरी केलं पाहिजे. शी कसला छान चान्स होता. ही ना, ही वहिनीने मला शिक्षा केली नसती ना, आज मी या पत्रकारांसमोर मिरवलं असतं, अशी छान छान बोलले असते. पण काय करणार, हे तोंड काळं केलं ना माझं. आता मला तोंड लपवावं लागतंय. आईला मॅडम आल्या. बसा. आज काय ब्रेकिंग न्यूज आहे मॅडम? आज तुम्हाला सगळ्यांना इकडे बोलवण्यामागे एक विशेष कारण आहे. एक महत्वाची घोषणा करायची आहे. पण मी काहीही जाहीर करण्याआधी जिच्याबद्दल हे आहे तिला तुमच्याशी थोडं बोलायचं. नाही पारू, नाही, प्लीज हे नको करूस. पारू मॅडम, तुम्ही ॲप्रन घालून हे नवीन प्रोडक्टचं लॉन्च समजायचं की फोटोशूट, की किर्लोस्कर्स आता हॉटेल इंडस्ट्रीजमध्ये पण उतरतात. नाही, हे कसलं बी फोटोशूट नाही. खरं तर कॅमेरासमोर मी ही शेवटची येतेय. म्हणून म्हणलं की आज तुमच्या समोर माझ्या मूळ रूपात यावं. नमस्कार, मी पार्वती मारुती सेमसे. आजपासनं मी किर्लोस्कर कंपनीची ब्रँड अँबॅसिडर हे पद सोडते. पारू मॅडम, असं अचानक काय घडलं? तुम्ही स्वतःहून सोडताय की तुम्हाला कोण सोडायला होते? तुमच्या या निर्णयामागे नेमकं काय कारण आहे? प्रत्येक गोष्टीची एक काळ आणि जागा असते. ही एक साधी गावाकडची मुलगी आहे, निसर्गात रमणारी, साध्या माणसात उठबस करणारी. पण मी इकडं माझ्या बाची आणि माझ्या देवी यांची सेवा करायला आले होते. खरं तर मी इकडं एवढ्या मोठ्या शहरात पहिल्यांदाच आले होते. मला तेव्हा काय बी कळत नव्हतं. म्हणजे कुणाशी कसं बोलायचं, कसं वागायचं, कसं राहायचं, काय बी कळत नव्हतं. पण या घरानं मला लई सांभाळलं. घरातल्या समध्या माणसांनी मला लई समजून घेतलं. या जगाचं कुठलं बी ज्ञान नसताना माझ्यासारखी मुलगी एवढ्या मोठ्या शहरात येऊन एवढ्या मोठ्या कंपनीची ब्रँड अँबॅसिडर झाली. मला माझ्या स्वतःची ओळख मिळाली. तुमच्या समध्यांचं प्रेम मला मिळालं. मी ते सपान जगले जे मी आयुष्यात सुद्धा बघू शकत नव्हते. पण माणसानं कसं प्रवाही राहायला पाहिजे.
पाण्यासारखं. एकाच जागी थांबून राहिलं ना तर त्याचं डबकं होतं. आणि प्रत्येक गोष्टीत कुठेतरी थांबायचं एक ठिकाण असतं. त्यामुळेच मी थांबायचा निर्णय घेतला आहे. आता येळ आली आहे हे पद सोडायची.